नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण रोज उन्हात घामात कष्टाचं काम करतो. तासनतास शेतात उभं राहून काम करताना आपण पिकांची काळजी घेतो. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण स्वतःच्या शरीराची काळजी घेतो का? आणि विशेषतः दिवसाला आपण खरंच पुरेसे पाणी पितो का? कारण मित्रांनो, पाणी हे फक्त ताण भागवण्यासाठी नाही, तर ते आपल्या शरीरासाठी एक जीवनदायी औषध आहे. शरीरासाठी पाणी का अत्यंत महत्त्वाचे आहे? मित्रांनो, आपल्या शरीरात जवळजवळ 60 ते 70% पाणी असतं. हे पाणी आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाची कामे करते, जसे की शरीराचे तापमान नियंत्रण ठेवणे, रक्ताभिसरण सुरळीत ठेवणे, स्नायूंना ताकद देणे, मेंदू योग्यरित्या काम करण्यास मदत करणे. पण जेव्हा आपण शेतात काम करतो, तेव्हा घामाद्वारे शरीरातील मोठ्या प्रमाणात पाणी आणि मीठ बाहेर पडते. जर हे पाणी आणि मिनरल्स वेळेवर भरून काढले नाहीत, तर गंभीर समस्या शरीरात निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, जास्त थकवा येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, BP कमी होणे आणि गंभीर परिस्थितीत उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोक होऊ शकतो. ही स्ट्रोक ही जीवनघेणी स्थिती देखील ठरू शकते. शेतकऱ्यांनी दिवसाला किती पाणी प्यावे? सामान्य माणसासाठी दिवसाला साधारणतः 2.5 ते 3 लिटर पाणी पुरेसे असते. पण शेतकरी मित्रांनो, आपण उन्हात आणि कष्टाच्या कामात असल्यामुळे आपल्या शरीरातून जास्त घाम निघतो. म्हणून शेतकऱ्यांनी दिवसाला किमान 3.5 ते 5 लिटर पाणी जरूर घ्यावे. उन्हाळ्यात किंवा जास्त कष्टाच्या कामात हे प्रमाण 5 ते 6 लिटरपर्यंत जाऊ शकते. वजनानुसार योग्य पाणी किती? एक सोपा आणि वैज्ञानिक फॉर्म्युला लक्षात ठेवा. आपले वजन गुणिले 35 ते 45 मिली पाणी. उदाहरण, जर तुमचे वजन 60 किलो असेल, तर तुम्हाला साधारण 2.5 ते 2.7 लिटर पाणी आवश्यक आहे. जर वजन 70 किलो असेल, तर 2.8 ते 3.2 लिटर पाणी आवश्यक आहे. पण हे प्रमाण सामान्य माणसासाठी आहे. शेतकऱ्यांनी घाम जास्त येत असल्यामुळे यात 1 ते 2 लिटर अधिक पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी पिण्याची योग्य पद्धत. अनेक लोक एक मोठी चूक करतात. ते एकदम खूप पाणी पितात किंवा तहान लागेपर्यंत थांबतात. ही पद्धत चुकीची आहे. योग्य पद्धत अशी आहे, काम सुरू करण्यापूर्वी 1 ग्लास पाणी जरूर घ्या. काम करताना दर 15 ते 20 मिनिटांनी 2 ते 3 घोट पाणी प्या. सावलीत विश्रांती घेताना थोडे पाणी जरूर प्या. असे केल्याने पाणी शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जाते आणि शरीर नेहमी हायड्रेटेड राहते. फक्त पाणी पुरेसे आहे का? मित्रांनो, नाही. कारण घामाद्वारे फक्त पाणीच नाही, तर मीठ आणि मिनरल्स देखील बाहेर पडतात. म्हणून आठवड्यातून 2 ते 3 वेळा खालील गोष्टीवर जरूर घ्या. ताक, लिंबू पाणी, त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून. घरगुती इलेक्ट्रोलाइट पाणी. यामुळे शरीरात ताकद टिकून राहते, थकवा कमी होतो, चक्कर येत नाही आणि शरीर संतुलित राहते. पाणी कमी पडल्याची लक्षणे. जर शरीरात पाणी कमी झाले, तर शरीर काही इशारे देतं. उदाहरणार्थ, तोंड कोरडे पडणे, जास्त थकवा येणे, चक्कर येणे, डोकेदुखी होणे, लघवी गडद पिवळी होणे. ही सर्व डिहायड्रेशनची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसली तर लगेच पाणी प्या. सर्वात सोपा आणि नैसर्गिक नियम. पाणी पुरेसे आहे की नाही हे ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे लघवीचा रंग. जर लघवीचा रंग फिकट पिवळा असेल, तर शरीरात पाणी पुरेसे आहे. जर लघवीचा रंग पिवळा असेल, तर पाणी कमी होऊ लागले आहे. जर लघवीचा रंग गडद पिवळा आहे, पाणी कमी आहे. अधिक पाणी प्यावे. जर लघवीचा रंग तपकिरी आहे, तर डिहायड्रेशन धोकादायक आहे.
आणि जर लघवीचा रंग गडद तांबडा असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. हा सर्वात सोपा आणि विश्वासार्ह नियम आहे. उन्हाळ्यात विशेष काळजी. उन्हाळ्यात खालील गोष्टी जरूर लक्षात ठेवा. डोक्यावर टोपी किंवा रुमाल वापरा. शक्यतो दुपारच्या कडक उन्हात काम टाळा. सावलीत विश्रांती घ्या आणि पाणी नेहमी सोबत ठेवा. निरोगी शरीर असेल तर शेतीत चांगले उत्पादन मिळते. शेतकरी मित्रांनो, पाणी म्हणजे फक्त तहान भागवणारे साधन नाही. पाणी म्हणजे आपल्या शरीरासाठी औषध आहे. वेळीच आणि योग्य प्रमाणात पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण शेतकरी निरोगी असेल तरच शेती समृद्ध होऊ शकते. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.